तर आमचा पॅथोचा वायवा झाला काल, आणि ज्यांची आता इथून पुढे वायवा असणार आहे तर पॅथोमध्ये एक ग्रॉसचा वायवा आहे आणि दुसरा क्लिनिकल पॅथॉलॉजीचा. ते क्लिनिकल पॅथॉलॉजी म्हणजे तुम्हाला काही येऊ न येऊ पण तुम्हाला ब्लड बँक सांगता आली पाहिजे. ब्लड बँकमध्ये पण अँटीकोअग्युलंट आहे ना, त्याचे एच कंपोनंटचं फंक्शन आणि जे प्लॅटलेट, आरबीसी आणि क्रायोप्रेसिपिटेट किती टेम्परेचरला आपण स्टोअर करतो आणि किती दिवसासाठी स्टोअर करतो तो. तर चला बघू ते. त्याची बॅग ठेवलेली ना, त्यात कंटेंट CPD आहे. सी म्हणजे साईट चिलेटिंग एजंट आहे. फॉस्फेट बफर म्हणजे म्हणून ॲक्ट करत आहे. डेक्स्ट्रोज प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू आरपीजीज आणि ॲडेनिन आहे जे प्रोव्हाइड सबस्ट्रेट फॉर ATP सिंथेसिस. तर हे कंपोनंट्स आहेत अँटीकोअग्युलंट्स आणि त्याचे फंक्शन येतं. तर आरबीसीचं आपण 2 ते 6 डिग्रीला स्टोअर करतो आणि CPD असले तर 21 दिवस, CPD असले तर 35 आणि सागम असले तर 42 दिवस. क्रायोप्रेसिपिटेट आपण -30 डिग्रीला सेव्ह करतो आणि ते 1 वर्षासाठी सेव्ह करतो आपण. त्याच्याखाली प्लॅटलेट आपण 20 ते 24 डिग्रीला सेव्ह करतो आणि विथ ॲजिटेशन, आणि त्या 5 दिवसासाठी सेव्ह आपण स्टोअर करू शकतो. तुमच्या क्लिनिकल पॅथॉलॉजीच्या वायवासाठी खूप इम्पॉर्टंट आहे.